नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्युडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांनो अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 50 प्रश्न ठाणे महानगरपालिका भरती असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती असेल, DMER भरती मित्रांनो या सर्वांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? हनुमान डोंगर विचारले कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, हनुमान डोंगर विद्यार्थी मित्रांनो धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील, तोरणमाळचे पठार विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी पठार आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, पांझरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? पांझरा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पांझरा बघा नदीच्या काठावर धुळे शहर आहे विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामधला या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, अलिबाग बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे? अलिबाग विद्यार्थी मित्रांनो हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अलिबाग ठिकाण विद्यार्थी मित्रांनो कलिंगड या फळासाठी बघा अलिबाग हे ठिकाण प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, कातकरी बघा ही आदिवासी जमात रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, मुंबई ते पणजी या बघा मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मुंबई पणजी बघा विद्यार्थी मित्रांनो हा 17 या क्रमांकाचा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, चांदोली हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्र, चांदोली बघा हे धरण वारणा या नदीवरचं या ठिकाणी ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारताची व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताची व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर नागपूर बघा या शहराला विद्यार्थी मित्रांनो भारताची व्याघ्र राजधानी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे बघा ठाणे महानगरपालिका भरती असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती असेल, DMER भरती असेल, बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे बघा या ठिकाणी जो अभ्यासक्रम दिला होता, त्याच बघा अभ्यासक्रमावर आधारित आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदाचे तांत्रिक या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या, आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्वांचे आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चपराळा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे चपराळा बघा हे अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील चपराळा बघा हे अभयारण्य प्रशांत धाम या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12 बघा कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी मांजर आहे? कस्तुरी मांजर। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कस्तुरी मांजर प्रामुख्याने आढळणारी बघा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 13 बघा मांगेली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? मांगेली बघा हा धबधबा आहे कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील मांगेली बघा हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो धबधबा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा रायगड जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या एका ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे? रायगड जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या एका ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे? बघा ऑप्शन क्रमांक 3 बघा खोपोली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये विद्युत निर्मिती केंद्र आहे। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा श्रीवर्धन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे। विषय क्रमांक पुढचा बघा मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? मिठागरांचा जिल्हा म्हणून असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रायगड या जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो मिठागरांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा उजनी हे धरण खालीलपैकी बघा उजनी धरण बघा सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे तर ते खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे उजनी धरण विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये असून ते माढा या तालुक्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 18 बघा तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ विचारली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा कराड ते चिपळूण यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा कराड ते चिपळूण यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो कुंभारली हा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस हे रेल्वे गाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी? महालक्ष्मी एक्सप्रेस। बघा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर ते मुंबई बघा यांच्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी धावते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा भीमा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भीमा नदीचं उगमस्थान भीमाशंकर पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीचं या ठिकाणी उगमस्थान आहे। विषय क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे गोदावरी आणि प्राणहिता या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर सिरोंचा परिसर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम या ठिकाणी होतो। विषय क्रमांक पुढचा बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेल्या विद्यार्थी मित्रांनो देहू आणि आळंदी बघा ही शहरे इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा विचारलाय खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा बुलढाणा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील सप्तशृंगी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधले या ठिकाणी शिखर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या डोंगर रांगा आहेत? हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या डोंगर रांगा आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर अहमदनगर विद्यार्थी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा प्रामुख्याने येत असतात। विषय क्रमांक पुढचा बघा एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एलदरी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या या ठिकाणी धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 परभणी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचं पठार कोणत्या खडकानं बनलेलं आहे? महाराष्ट्र राज्याचं पठार विचारले कोणत्या खडकानं बनलेलं आहे?
बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे बघा पठार प्रामुख्याने बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, थंड आणि आर्द्र हवामान हे खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशाचे या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. थंड आणि आर्द्र हवामान खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी प्रदेशाचं हवामान आहे. थंड आणि आर्द्र. बघा सह्याद्री बघा पश्चिम घाट विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, कोयना हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा या जिल्ह्यामधले या ठिकाणी कोयना हे धरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 राहील. सन 1986 बघा या वर्षीचा या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे. आकाशवाणी या नावाची कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे. बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. आकाशवाणी बघा ही कविता रवींद्रनाथ टागोरांची या ठिकाणी कविता आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. भारतामधला विचारले पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. एर्नाकुलम जो की बघा केरळ या राज्यामध्ये येतो. एर्नाकुलम बघा हा भारतामधल्या ठिकाणी पहिला साक्षर तो जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे. बघा कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे. याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. कल्याण सोना विद्यार्थी मित्रांनो गहू या पिकाची जात आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, व्यापार बघा हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणार आहे. या ठिकाणी विषय बघा व्यापार बघा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणार आहे. या ठिकाणी विषय आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी या ठिकाणी 1 राहील. व्यापार बघा राज्य सूचीमध्ये या ठिकाणी येणारा तो विषय आहे. विषय क्रमांक 6 बघा, गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे. गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नामदेव ढसाळ यांचा या ठिकाणी गोलपीठा हा त्यांच्या या ठिकाणी कविता संग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रविकुमार दहिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे. रविकुमार दहिया बघा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे. तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे. कुस्ती या खेळासंबंधीचा या ठिकाणी हा खेळाडू आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता आहे. सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता ग्रह आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. बुध बघा हा ग्रह विद्यार्थी मित्र सूर्यमालेमधला सर्वात वेगवान या ठिकाणी ग्रह आहे. विषय क्रमांक 9 बघा, भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली. भारत कृषक समाज यांची स्थापना कोणी केली. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विद्यार्थी मित्रांनो भारत कृषक समाज बघा त्यांनी स्थापना ही केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी बघा राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या विद्यापीठाची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा सन 1985 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी या मुक्त विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. विष्णुदास भावे यांना विद्यार्थी मित्रांनो मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश म्हणजेच खालीलपैकी कोणता देश होय. जगामध्ये विचारले कधीही गुलाम न झालेला देश म्हणजेच खालीलपैकी कोणता देश होय. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेपाळ बघा देश विद्यार्थी जगामध्ये कधीही गुलाम न या ठिकाणी न झालेला देश आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक. प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बघा फोटोमीटर बघा या एककामध्ये प्रकाशाची तीव्रता या ठिकाणी मोजली जाते. विषय क्रमांक बघा, जगामधला सर्वाधिक महागडे शहर कोणतं आहे. जगामध्ये विचारले सर्वाधिक महागडे शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे. तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी जगामधलं सर्वाधिक महागडे शहर म्हणजे टोकियो बघा जगामधलं सर्वाधिक या ठिकाणी महागडे शहर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत.
तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोगेश्वरी लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, विद्युत प्रभार यांचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विद्युत प्रभार यांचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? तर एम्पियर विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रभार यांचे या ठिकाणी एकक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? भारताचे विचारले राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, नवी दिल्ली या ठिकाणी भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार यांचे या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोकण रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली होती? कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन 1998 या वर्षापासून कोकण रेल्वेची सुरुवात ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने रक्तगटांचा शोध लावला होता? खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने रक्तगटांचा शोध लावला होता? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 कार्ल लँडस्टायनर बघा या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा, महाराष्ट्राच्या विचारले वायव्य सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा, या ठिकाणी नर्मदा नदी वाहते. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 21 बघा, दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं एकक? दाबाचं एकक विचारले विद्यार्थी मित्रांनो, दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती, ठाणे महानगरपालिका भरती बघा, GMC भरती, DMER भरती बघा, आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत एका वर्षांचं लेटेस्ट चलवडामोडीचं PDF आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि विशेष म्हणजे बघा, तुमच्या ठिकाणी जी कोणत्या ठिकाणी पोस्ट असेल त्या पोस्टच्या ठिकाणी संबंधित बघा महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नांचे आपल्याकडे PDF अवेलेबल आहे. तुमच्या ठिकाणी बघा कोणती बघा पोस्ट असू द्या, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लिपिक असेल बघा, स्टाफ नर्स असेल बघा, तुमच्या कोणती बघा ठिकाणी पोस्ट असू द्या, आपल्याकडे सर्वांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.